करावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकल सुखाचा त्याग करोनिसा दिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी करावी. याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे. त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू पुसू पानिपत पुन्हा लिहाया आमचे भारत व्यास वाल्मिकी येतील धावत. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळे मिलेंच बाधा. नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपू राष्ट्रमंत प्रभावी. पुंडली कवर्दे आरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. फार मागे टाकू नका, म्हणजे पुढच्या पुढं भागता येते. उडून घ्या पुढं. अनेक गोष्टींचा विचार करत होतो आपण. काल शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वरला दर्शन केलं, षोडशोपचार पूजा केली आणि बरोबरच त्र्यंबकेश्वरचे त्यांचे उपाध्ये आबदेव भट ढेरगे यांना शिवाजी महाराजांनी म्हणजे सनदही लिहून दिली. दर्शन केल्यानंतर त्यांची संभावना केली. महादेवानंतर त्यांनाही दक्षिणा दिली. त्याची सनदेचा विचारही काल केला. त्र्यंबकेश्वरचं देवस्थान कसं आहे याच्याबद्दलही थोडासा विचार केला. जात जात आपण त्र्यंबकेश्वरही आपल्याला कळलं पाहिजे या अर्थाने आपण गेलो. आणि नुसतं शिवचरित्र सांगत गेलं तेवढं आहे, विशालच आहे, वादच नाही, पण संदर्भ आला तर आपल्याला कळलं पाहिजे त्र्यंबकेश्वर काय आहे कळलं पाहिजे. अशा विषयानं काल त्र्यंबकेश्वरही बोललो. मागची ट्यूब लावा, उजेड होईल तुम्हाला. आणि मग जाताना शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वरच्या परिसरात असतानाही हुल दिली. हुल खालचं खालचं चालू आहे, हां लागली. हुल उठवली की आम्ही औरंगाबादवर चालून निघालो आहोत. आणि त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. सगळे औरंगाबादच्या हिशोबानं तयारीत लागले, किंवा सुरतेकडे येणार आहेत नाही येणार आहेत त्याचा विषय नाही, पण औरंगाबादकडे येणार आहेत म्हणल्यावर तिकडचे लोक प्रतिकाराला सज्ज झाले. अर्थात प्रतिकार कसा होणार होता हा विषय वेगळा आहे. शिवाजी महाराजांसमोर झंझावतच असा आहे. शिवाजी महाराज अगदी 2 माणसं 10 माणसं 100 माणसं जरी आली तरी आटापिटा, बाकीच्या लोकांचे हजारो जरी असले तरी त्यांचं पारिपत्य होणार, अशा पद्धतीचं काम आहे. पण ते तयारीत लागले. निदान शिवाजी आपल्याकडे येणार आहे ह्याचं तरी त्यांना सुरुवात झाली. कुणी मोगलाई अंमलदार ठाणेदार औरंगाबादच्या परिसरातला, म्हणजे नाशिक ते औरंगाबाद आताचं अहिल्यानगर, संभाजीनगर, अहिल्यानगर नाही संभाजीनगर, इथपर्यंतच्या प्रदेशातले लोक शिवाजी महाराज आपल्यावर चालून येणार आहेत या अर्थाने तयारीत राहायला लागले. आणि इकडे शिवाजी महाराजाला वाटेत कुणी आडवा चाल नाही, कारण शिवाजी महाराजांचा रस्ताच वेगळा आहे, यायची शक्यताच नाही. शिवाजी महाराज निघाले, औरंगाबादला येणार ही खात्री असल्यामुळं दुसरीकडचे लोक सुस्त राहिले आणि आडवं कोणी शिवाजी महाराजांना वाटेत आलं नाही. शिवाजी महाराजांनी कोळवण जव्हार या भागातून आपला प्रवास सुरू केला. नाशिक त्र्यंबक सोडलं किती निघा निघा म्हणले की निघाली सगळे. मराठ्यांचे घोडेस्वार फटकन निघाले, थांबायची भानगडच नाही, वेळ काढायची भानगड नाही, निघा म्हणजे निघा. क्षणार्धात सगळं गाव मोकळं इतक्या गतीनं. यावेळेस मात्र एक विलक्षण गोष्ट शिवाजी महाराजांनी प्रवासाच्या नियोजनात केलेली आहे. एकतर गती असावी हा भाग आहे म्हणून घोडे आहेत, पण घोड्याबरोबर प्रत्येक माणसाबरोबर एक जादा घोडं महाराजांनी घेतलेला आहे. पहा बरं का, घोडा एक जादा बरोबर घ्यायला लावलाय. का लक्षात येते पुढं, प्रत्येकाबरोबर स्वतंत्र एक स्वार आहेत. रिकामे घेतलेले घोडे आणि हे असलेले घोडेस्वार सगळेच्या सगळे त्र्यंबक सोडून क्षणार्धात मोकळे झाले. त्र्यंबक सकाळी असलेली जत्रा संध्याकाळी मोकळी झाली, कोणी नाही, बिनबोबाट निघून गेले. लोकांना आता खात्री होती की आता शिवाजी महाराज इथनं बाहेर पडलेत म्हणजे ते औरंगाबादकडे चाललेत. पण महाराजांचा रस्ता दरवेळी महाराजांचा ट्विस्ट आहे, दरवेळी महाराज काहीतरी वेगळी योजना करतात. म्हणजे अनेक वेळा आपण पाहतो वाटतं एक आणि करतात दुसरं. हे जे लक्षण आहे ना युद्धशास्त्रातलं वेगळं लक्षण आहे, म्हणजे अभ्यासाचं लक्षण आहे, किंवा मल्लयुद्धातलं हे कुस्तीच्या तंत्रातलं
सगळ्यात महत्त्वाचं तंत्र आहे. समोरच्या पैलवानाला एखादा डाव दाखवायचा, त्या अर्थानं त्याच्या डोक्यात विचार सुरून त्याची तयारी सुरू झाली की दुसराच डाव करायचा. ह्याला हुल म्हणतात. हुल दाखवायची. हे शिवाजी महाराज जसं कुस्तीत आहे तसं युद्धात करतात दरवेळेस. अफजल खानाला दाखवलं मी भीतोय, सिद्धी जोहरच्या वेळेस दाखवलं मी शरणा आलोय, शाहिस्ते खानाच्या वेळेस वकील भेटायला पाठवला, त्यात विषय नाही, पण केव्हा झापा घातला कळलाच नाही. तसं आता शिवाजी महाराज सुरतेकडे चाललेत, लोकांना सांगतायत पुढे या मोकळाय पुढारी. आता सुरतेकडे चालले आहेत आणि शिवाजी महाराज सुरतेकडे जात असताना सांगतायत मी औरंगाबादला चाललो. हुल. औरंगाबादच्या हिशोबात लोकांची तयारी सुरू झाली, इकडे येणार आपण, आता तयारीला उफराळ्याला तयार राहू, याच्या विषयानं सिद्धता करू. आणि शिवाजी महाराज गेलेच नाहीत औरंगाबादला. शिवाजी महाराज निघाले सुरतेकडे. त्र्यंबकेश्वराच्या उत्तर रांग खिंड घाट उतरून शिवाजी महाराज कोळवण, जव्हारचे राजे, कोळी राजे आहेत जव्हारचे. जव्हार परिसरात, नाशिक परिसरात कोण असेल तर लक्षात येईल. कोळी राजे, मुकणे म्हणून आता विद्यमान राजवंश आहे तिथं. त्यांच्या मुलखातून महाराज पुढे उतरले. रातोरात प्रवास आणि दिवसा मुक्काम. काल हाच विचार करतो, केव्हा आले आणि केव्हा गेले कळतच नाही ना. त्यामुळं निघाले 6 डिसेंबरला, 31 डिसेंबरला नाशिकला आहेत, म्हणजे त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालंय. किती दिवस गेले? 25 दिवस लागला प्रवासाला या. आणि आता पुढे जात आहेत. टाका इथं. दिवसा अरण्यात मुक्काम, तो सुद्धा मुक्काम कुठं? जंगलात, म्हणजे गावात नाही. त्यामुळं काय होतंय, असू दे चालते, धक्का लागायचा. त्यामुळं होतंय काय, लोकांना कळतच नाही आहे रात्री किती अंतर जात आहे तर काय. आपल्या लोकांना विषय नाही, उन्हाचा त्रास नाही, आणि जे काही जात आहेत त्या गावात चर्चा नाही. इथून पुढे गेले कळायचा विषयच नाही. आणि मुक्काम करताना जंगलात मुक्काम, त्यामुळं त्या गावाला विषय नाही, उपद्रव नाही, त्रासही नाही. शिवाजी महाराजांच्या सैन्य नीतीतला भाग आहे. कधीही मुक्काम करताना गावात मुक्काम करायचा नाही, गावात त्रास झाला नाही पाहिजे, ही त्यांचं तंत्र आहे. मराठी लष्कराचा शिरस्ता आहे, गावात मुक्काम करायचा नाही, लष्कराने गावात जायचं नाही. जायचं तर खरेदी काही कामाची असेल तर त्या गावात काही वस्तू घ्यायच्या असतील, आता लष्कर आहे, खाणं पिणं रसद लागतात, ते रोख पैसे देऊन घ्यायचं. गावात लोक राहिले की लोक त्रास देतात लष्कराचे. आता शिवाजी महाराजांच्या शिस्तीत असल्यामुळं त्रास द्यायचं भानगड नाही आहे. शिस्तीच्या बाहेर गेला की त्याला शिक्षा आहे. इथून गावाला काडीचाही त्रास द्यायचा नाही, हे तर तंत्र आहेच, पण गावाच्या जवळही जायचं नाही. जर काही लागायचं असेल तर रोख पैसे देऊन खरेदी करायची, म्हणजे शिवाजी महाराज असे आहेत. कारण ह्याचा उल्लेख पुढं विषयाने येतो. मागे मी सांगून गेलो, पेशवाईमध्ये पेशवे पैठणच्या जवळून येत असताना पैठणला सावकार लोक खूप आहेत. तिथं लद्दू नावाचे सावकार होते, आणि त्या लद्दूनी पेशव्यांना विनंती केली की आमच्याकडे जेवायला या. आणि ती विनंती नाकारता येणं एवढा हा सावकार मातब्बर होता, कारण तो पेशव्याला कर्ज देत होता. राजाला कर्ज देणारा माणूस आहे लद्दू सावकार. आता त्याला नाही म्हणणं इष्ट नाही, योग्य नाही. राज्याचा सावकार हे तो राज्याचे भूषण, या अर्थाने विचार करताना त्याला नाही म्हणलं म्हणजे बाकीच्या गोष्टीत अडचण येते. मग काय करावं? भेटायला जावं तर शिरस्ता मोडतो, लष्कर गावात जातं, म्हणून सगळं लष्कर गावाच्या बाहेर टाकलं मुक्कामाला, आणि काही लोकांशी ते त्याच्या घरी जेवायला गेले. म्हणजे शिवाजी महाराजांनी घालून देतलेला शिरस्त्यात मोड होतोय, याचा विचार इतक्या काळापर्यंत चालतोय. त्या लद्दू सावकाराकडे पेशवे जेवायला गेले. त्या लद्दू सावकारांनी पेशवे जेवायला येणार, पाहुणा जेवायला येणार, एवढा राज्याचा पंतप्रधान मराठ्यांचा तो जेवायला येणार, म्हणून मग व्यवस्था केली. दारात रांगोळ्या घालतो, आपल्याकडे संत महात्मे येत असताना दारात रांगोळ्या घालतो, दिवे लावतो, घर स्वच्छ सारवून ठेवतो. आता सारवायचा विषय संपला, आता फरशी पुसून ठेवते फिनेल घालून. पण स्वच्छता करतात, उत्तम व्यवस्था करतात, रोषणाई करतात, माळा सोडते. जर मोठा पाहुणा किती येतोय त्याच्यावर पुढचं असतं. तसं या लद्दू सावकारांनी जेवायला बसण्याचा जो काही, आता काय म्हणायचं त्याला, दिवाणखाना किंवा हॉल म्हणू आपण, ती जी काही वाडा आहे त्यातली व्यवस्था सगळी उत्तम केली. उत्तम म्हणजे काय केलं? पेशवे जेवायला येणार म्हणून दिवाणखान्याला गिलावा केला, कस्तुरीचा गिलावा केला.
कस्तुरी लक्षात येते का? नुसतं ऐकून माहीत आहे, बघायला मिळत नाही आपल्याला. हां, तुमचं भाग्य थोर आहे, बघायला मिळते. रोज पांडुरंगाचं दर्शन करताना तो जो चंदनाचं गंध असतं आणि त्याच्यावर काळा टिळा असतो, त्यात कस्तुरी घातलेली असते, लक्षात ठेवा. कस्तुरी नेपाळमध्ये मिळते, आपल्या भारतात येत नाही, बाकी कुठंच नाही. कस्तुरी ही एक हरणाची जात आहे स्वतंत्र. ते ठराविक उंची, समुद्र सपाटीपासून सुमारे अमुक उंची 5000 मीटर उंचीच्या वरच ते हरण येतं, त्याच्या खालीच येत नाही. म्हणजे ते फिरायला जरी बाहेर पडलं तरी ते खाली येत नाही, त्याच्यावरच फिरतं. त्या हरणाच्या बेंबीमध्ये एक द्रव पदार्थ कायम साठत जातो आणि तो हरण वयस्क झाला, ठराविक वयात आला की त्या द्रवाची पोटाची साठून गाठ होते. ती गाठ म्हणजे कस्तुरी असते. ती काढायची, ती सुगंधी द्रव्य आहे, ती हरण मेल्याशिवाय मिळत नाही. हां, ते काढायचं आणि ते वापरायचं म्हणजे कस्तुरी. अशी ही कस्तुरी पेशवे येणार म्हणून त्याने आपल्या दिवाणखान्याचा सगळा गिलावा कस्तुरीचा केला. लक्षात ठेवा, मी महाराष्ट्राचा वैभव आहे, विशेष आहे. महाराष्ट्रात असे अनेक ठिकाणं आहेत की काहीतरी विलक्षण गोष्ट त्या गावात आहे. तसं त्या पैठणमध्ये आहे. तो कस्तुरी घातलेला वाडा 1980 सालापर्यंत पैठणमध्ये अस्तित्वात होता. 80 सालापर्यंत पैठणच्या लोक लद्दू सावकार मेला, पुढं वारस आमकं तमकं घरही पडायला लागलं, दुसरीकडे गेले माणसं, काय व्हायचं ते हो. पण तो वाडा पैठणच्या लोकांना सर्दी झाली की ते कस्तुरी हुंगल्यानं सर्दी जाते म्हणून ते वाड्याचा गिलावा खरडून सर्दीनं घालवला. महाराष्ट्राचं वैभव सर्दीवर गेलेलं आहे. अशा खूप गमती जमती आहेत महाराष्ट्रात. लाडाचं कारंजा नावाचं कारंजा गाव आहे. कारंजा माहीत असेल, लाडाचं कारंजा नाव, नरसिंह सरस्वतींचं जन्मस्थान स्वामी. त्या कारंजामध्ये कोण आहे, जवळ आहे का? तुमच्या जवळ आहे. त्या लाडाच्या कारंजातली कथा आहे. लाडाच्या कारंजातले लाड लोक इतके श्रीमंत आहेत की एके दिवशी पहाटे, जुन्या काळात कथा सांगितली जाते, एके दिवशी पहाटे झाड्याला म्हणजे लक्षात येतं ना, गावाच्या बाहेर जावं लागतं पहाटे सकाळी मलविसर्जनाला. तर ते एक मनुष्य गावाच्या बाहेर चालला असताना पहाटेच्या वेळी त्याला उंटाच्या घंट्याचा आवाज आला. उंटाचा तांडा चालला होता. एक अरब व्यापारी उंट घेऊन निघाला होता. त्याचा आवाज ऐकायला आला. काय रे म्हणले, कुठं चाललाय, कोण आहेस तू, कुठून आला? त्याने चौकशा केल्या, जात सकाळच्या पहाटेच्या कार्यक्रमाला जात त्यानं विचारलं. ते म्हणला, तुला काय करायचं आहे? मी व्यापारी आहे, तुला काय करायचं आहे? तू भिकारी हातात घेऊन चाललाय, काय करायचं आहे तुला? त्याला राग आला. काय करायचं आहे म्हणजे काय आहे म्हणले तुझ्यापाशी असं व्यापार करणारा? ते म्हणला, कस्तुरी आहे, कधी पाहिली तरी काय? कस्तुरी घेऊन चाललोय उंटावर घेऊन विकायला. म्हणजे हा कस्तुरीचा मोठा होलसेलर होता. ते आणायचा आणि गावोगावी नेऊन द्यायचा, मग तिथनं कुणाला लागेल तशी घेतात. अशा पद्धतीनं तो चालला होता. ते म्हणलं, असं आहे काय? चल म्हणलं माझ्याबरोबर. त्यानं घरापाशी नेलं. आपल्या घराचं बांधकाम चाललं होतं, त्याच्या घरापाशी नेलं. किती कस्तुरीचं दाम तुझ्या? एवढे पैसे. हे घे पैसे म्हणला. एका मुठीने त्याला पैसे दिले. आणि त्याची मस्ती जिरवायसाठी तिनं काय सांगितलं, हे घराचं बांधकाम चाललं आहे, समोर दगडं माती विटा सगळं पडलेलं आहे, लाकूड आहे, काम आहे, ती सगळं चालू आहे. आणि दगडाचे हे मातीचे आळे घालून ठेवलेले आहेत. घरं बांधायला माती लागायची ना पूर्वी, आता ते सिमेंट लागतं. चिखल कालवून ठेवावं लागतो 2-4 दिवस, चांगला मुरला म्हणजे करायचा. त्या मातीच्या आळ्यात त्यानं सगळी कस्तुरी विकत घेतलेली घातली. जास्त म्हणजे महाराष्ट्रातले लोक असे पण आहेत, स्वाभिमानी आहेत. त्याचा स्वाभिमान अहंकार दुणावला, त्याला ती कोणी ठेच पोहोचली की जागा होतं, ते थांबत नाही. तसं आहे हे कस्तुरीचं प्रकरण एकूण तसं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा विचार आपण करतोय खरं, एकातनं एक दुसरे. शिवाजी महाराज चाललेत पुढं. आता कोळवण जव्हार इथून ते पुढे गेले. आता शिवाजी महाराज औरंगाबाद येथे येणार म्हणून सगळ्यांनी पिंजरे लावून तयारी ठेवली, उंदीर पकडायचा आहे तसं. पण शिवाजी महाराज गेले सुरतेला, पिंजरे सगळे मोकळेच. काय पाहिजे ते अपेक्षित बरोबर गाठल्या. शिवाजी महाराज दरवेळेस हुल देतात, त्यातली ही हुल दिली, गेले पुढं. महाराज कोळवणात आले, कोळवण आणलं. कोळवण म्हणजे कोळी राजाचं राज्य म्हणून त्याला कोळवण म्हणायचं. पुढं बहिर्जी नाईक या सगळ्यांच्या पुढं दौडत आहे. तो वाटाडे आहे, तो रस्ता दाखवतोय जाण्याचा. महाराजांना रस्ता ज्ञात आहे, म्हणजे माहीत आहे असं जावं, पण प्रत्यक्ष बहिर्जी जाऊन आलाय ना, चल पुढे.
अत्यंत वेगाने फौज चालली आहे. आणि मग महाराजांनी दमणगंगा ओलांडली. गुजरातची सरहद्द, आता आपण गुजरातचा विचार करत होतो, कुकुरमुंडा, नंदुरबार, आपले कुकुरमुंडे महाराज आहेत ना, ते गुजरातमधले आहेत. अगदी पहिलं गाव म्हणल्यासारखं आहे गुजरातमधलं नंदुरबार. महाराष्ट्रात आणि नंदुरबारच्या पलीकडे गेले की गुजरात. ती त्यांच्यापासून सुरत जवळ आहे, 50-60 किलोमीटर आहे कुकुरमुंड्यापासून. त्या परिसरातले सगळे लोक कपड्याच्या खरेदीला सुरतलाच जातात. नुसत्या कपड्याच्याच नाही, लग्ना कार्याची साधी सुद्धा सदरा चड्डी घ्यायची किंवा साड्या घ्यायच्या 2-5 निघाले सुरतला. फार जवळ आहे सुरतला. कपड्याचं प्रचंड मोठा व्यापार चालतो, अजूनही चालतो बरं का. मी जाऊन पाहून आलोय सुरत, सुरतचा किल्ला, इनायत खान, ती तापी नदी सगळं बघून आलोय. आता महाराजांनी गुजरातची हद्द ओलांडली. गुजरातमध्ये महाराजांनी प्रवेश केला. त्र्यंबकेश्वर पासून निघाल्यापासून अवघ्या 5व्या दिवशी महाराज सुरतेच्या पुढे आले, जवळ आले. रात्री घणदेवी या स्थानात महाराजांनी आपला मुक्काम केला. घणदेवी सुरतेपासून किती आहे, अवघं जवळ, 1 मजल. म्हणजे एकाच आता टप्प्यात उद्याला सुरतेत जायचं. या दिवशी तारीख आहे 4 जानेवारी 1664. महाराजांनी 31 डिसेंबर या दिवशी त्र्यंबकेश्वराची पूजा केली. 4 जानेवारीला सुरतेत पोचले. त्र्यंबकेश्वराची पूजा केली तेव्हा पौष शुद्ध द्वादशी आहे. आणि आता बघा किती दिवस, 4 दिवसात ती कुठं आले, पौष पौर्णिमेच्या दरम्यान सुरतेपाशी आले. 4थ्या दिवशी, या दिवशी संक्रांत आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 4 जानेवारी 1664 संक्रांत. तुम्हाला शंका यायला पाहिजे, खरं तर आली का नाही आली मला माहीत नाही. जानेवारी किती तारखेला आहे आपलं, संक्रांत किती तारखेला येते दरवर्षी, 14 जानेवारीला असते. आता कधी कधी ती 15 जानेवारीला येते, कधी पाहिलं काय, दर 2-4 वर्षानंतर 15ला येते. त्याचं कारण असं आहे, म्हणजे शंका असावी किंवा कधी लक्षात आलं तर ठेवा, की ग्रेगोरियन पंचांग आपण जे आता वापरतो, म्हणजे आपल्याकडे जे आता कॅलेंडर म्हणून वापरतो का नाही, आपलं शास्त्रीय धर्मशास्त्रीय पंचांग असतं ते आपण आपलं वापरतो. पण हे जे तिथीमितीचं, हे जे तारखेचं कॅलेंडर आहे त्याला ग्रेगोरियन म्हणतात. ग्रेगोरियन नावाचा एक राजा होऊन गेला, कुठं ग्रीसमध्ये किंवा युरोपात असं म्हणा, त्याच्या नावानं हे चालतं. जुलियस पंचांग, जुलियस नावाचा राजा होऊन गेला, त्याचे कालगणना त्यानं घालून दिलेली आहे ती आहे. आपल्याकडच्या पंचांगाचं फार विशेष आहे, यांची पंचांग फारशी तेवढी उत्तम नाहीत. त्याचं उदाहरण म्हणजे ही तारखेचा घोटाळा आहे. सूर्य आणि चंद्राचा दरवर्षी संपात बिंदूत मिलाप घातलेला असतो आपल्या पंचांगात. म्हणजे सूर्याची गती आणि चंद्राची गती वेगळी वेगळी आहे, पण ते एका विशिष्ट दिवशी मेळ करावा लागतो दरवर्षी. आणि तो मेळ नसला की पंचांगात गोंधळ होतो. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे अधिक महिन्याची निर्मिती केलेली आहे. चंद्राचे दिवस जे फिरण्याचे ते आपण महिना म्हणतो, पण प्रत्यक्षात ते 29.5 दिवस किंवा 29 दिवस असतात. आणि म्हणून कधी कधी चंद्राच्या कलाच्या हिशोबानं चालणारा तिथीचा क्षय येते, कधी वृद्धी येते, कधी एखादी तिथी डबल असते किंवा कधी एखादी तिथी लोपच पावते, त्या दिवशी नसते तिथी ती. म्हणजे चंद्राचं वर्ष कमी दिवसाचं आहे आणि सूर्याचं वर्ष जास्त दिवसाचं आहे. 365 दिवस सूर्याचे आहेत, 65पेक्षा थोडे जास्तच आहेत. जास्त म्हणजे दिवस नाही, तास 65.5 आहेत. मग या दोघाचा मेळ घालण्यासाठी आपल्याकडे ते अधिक महिना घातलेला आहे. मग ते अधिक कधी येतो, काय येतो, याचं एक तंत्र आहे, त्या पद्धतीने ते चालतं. पण युरोपमध्ये ही पंचांगाची भानगड नीट नव्हती, शुद्ध नव्हती, अनेक गोष्टीच्या अडचणी यायच्या. आणि मग संपात बिंदूचा मिलाप नीट होत नाही. संपात बिंदू म्हणजे सूर्य आणि चंद्र एकाच दिवशी एका ठिकाणी येण्याच्या विषयानं केलेला विषय चर्चा, ते त्याचं होत नाही आहे. म्हणून त्यांनी सुमारे 15व्या-16व्या शतकात ग्रेगरी पोप हा जो होता त्यांनी एक बैठक घेतली. जगातले गणितशास्त्राचे कॅलेंडरचे जे त्यावेळेसचे विद्वान आहेत त्यांच्या सगळ्यांची बैठक घेतली. आणि त्या बैठकीत खूप उहापोह केला. 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, काय महिना जर चालला, ह्याचा सगळा मेळ कसा करायचा. अनेकाने आपली मतं मांडली, त्याच्यावर अभ्यास केला, प्रत्येकाने त्याचे विरोधी विचार व्यक्त केले किंवा चांगली बाजू व्यक्त केली. शेवटी त्यांचं असं ठरलं की 10 दिवसाचा फरक पडत चाललेला आहे ह्यात काळात. आणि हा 10 दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी आज तारीख जी आहे ती काय 18 नोव्हेंबर 1600 काय ते 1540 असेल, तर त्याच्याऐवजी 28 नोव्हेंबर 1640 करायची. म्हणजे 10 दिवस काढूनच टाकायचे. इतिहासातनं पंचांगाचे दिवसच 10 गायब झाले आणि सगळ्यांनी ते तिथं मान्य केलं.
म्हणजे 10 दिवस गेले. पण हे सगळ्यांनी तिथं जेव्हा काही ठरल्या त्या बैठकीत मानलं, तेव्हा ख्रिश्चनामध्ये 2 पंथ आहेत, प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक. निम्मे म्हणले आम्ही तुमचं ऐकणार नाही, आमचा तुमचा काही संबंध नाही. ख्रिश्चनात त्यांच्यात ती घोटाळा झाला. निम्याने ऐकलं, निम्याने नाही ऐकलं. निम्याने पहिलीच कालगणना चालली ठेवली, निम्याने परत घेतली. आणि मग प्रत्येक देशानं हे आता चुकत चाललंय म्हणून ते 10 दिवस गाळत 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 गेले. आणि ते ब्रिटिशांनी घेतलं. त्यानंतरनं पुढच्या काळ ब्रिटिशांनी ते सुमारे 18व्या शतकात ते स्वीकारलं, म्हणजे 19व्या शतकात, 18व्या सुद्धा नाही. त्यामुळं हा तारखाचा जो घोळ येतो तो त्यामुळे येतो कायम. तिथे आणि तारीख मेळ लागत नाही. आता ही तारीख 4 जानेवारी काढली आहे, पण आपल्या पंचांगाचा आधार आणि यांच्या कॅलेंडरचा आधार असा मिश्र करून उलटे दिवस जात मोजून काढलेली आहे. त्यात या 10 दिवसाचा मेळ कुठं बसवायचा आणि काय बसवायचा ह्याचा गोंधळ अजून आहे, अजून ते कळत नाही. त्यामुळं ही खरंच 4 जानेवारी आहे की अजून 10 दिवस कळीकडे घेऊन 24 डिसेंबर आहे की अजून 14 जानेवारी आहे, ह्याच्याबद्दल अजून एकवाक्यता होत नाही आहे. मग ते कोणत्या राष्ट्राने केव्हा त्याची मान्यता दिली या 10 दिवस घालण्याला आणि त्यांचं कॅलेंडर सुधारून घेतलं, ह्याच्याबद्दल एक अधिकृत तक्ता पण मिळू शकतो आपल्याला, त्याचा अभ्यासही करता येतो. पण हा 10 दिवसाचा गोळ ख्रिश्चनांना निस्तरता आला नाही म्हणून 10 दिवस त्यांनी कमी करून टाकलेली आहे. म्हणून 14 जानेवारीची 4 जानेवारी ही तारीख लक्षात ठेवायची. संक्रांत 4 जानेवारीला का आली? यामुळे आली. सुरत 4 जानेवारी 1664 वार सोमवार या दिवशी महाराज इथं पोचले. गणदेवीत गडबड उडाली. 1 मजलीवरचं गाव आहे, तिथं सगळी गडबड उडाली. एकदम एवढे लोक 5-6 हजार कसे काय आले, कोण आहेत, एकदम हे नवीन अरिष्ट काय भानगड आली. महाराजांनी गणदेवी गावाला काहीही तोषेश दिलं नाही. मगाशीच सांगितलं महाराजांचा शिरस्ता असा आहे, गावाला त्रास नाही. त्याप्रमाणे या गावाला काहीही त्रास दिला नाही. पण लोक मात्र दिगमूढ झाले. काय आहे, घाबरगंडी उडाली, पळापळी सुरू झाली. कोण हा धटिंगण आला असंही वाटलं. तारीख 5 जानेवारी सकाळपासून घाबरलेल्या लोकांची धावपळ सुरू झाली. या फौजीत शिवाजी अशी चर्चा सुरू झाली. कर्णोपकरणी कळालं आणि मग तर जीवाच टाळायला लागल्या. घाबरून गेली जीव. सुरत अगदी नेहमीच्या व्यवहारातून मग्न आहे. मोठी मोठी शेठ मंडळी नेहमीच्या व्यापार सौद्याचे जे कामं चाललेत त्यात ती मग्न आहेत. कामं चालू आहेत. रस्ते गजबजलेले आहेत. वाहतूक मजेत चालू आहे. बाजारपेठेतल्या तागड्या रोजच्या प्रमाणे खालीवर होत आहेत. जे काम चाललंय ते सरळ चाललेलं आहे. सराफ कट्ट्यावर नाजूक नाजूक काटे सोन्याप्रमाणे खालीवर खालीवर होत आहेत. वलंदेजाच्या वखारीतला माल अगदी निर्धास्तपणे बाहेर पडला. त्याने बाहेर काढला होता, म्हणजे डच्यांचा. का? वखारीतलं रंगकाम चालू होतं. रंगारी संतपणाने रोजच्यासारखं काम करीत होते. सराया म्हणजे धर्मशाळेत पाहुणे येऊन राहिले होते. त्यामध्ये अबिसिनिया, आफ्रिकेमधला हा एक देश आहे अबिसिनिया. अजूनही आपल्याला ते नाव ऐकायला मिळतं. अबिसिनियातला दूत तिथल्या बादशाहकडून औरंगजेबासाठी काही भेट घेऊन आला होता. त्याच्या भेटीसाठी आला होता. त्याला वस्तू भेट घेऊन आला होता. अमूल्य नजराणा त्यानं आणला होता. उंची वस्तू, मौल्यवान किमतीच्या अशा वस्तू त्यानं आणल्या होत्या. तो हबशी वकील तेथे येऊन राहिला होता. इनायत खान आपल्या शहराच्या कोतवालीत म्हणजे कचेरीत थांबला होता. त्याचं घोडदळही होतं, पण त्याच्या ध्यानीमनी नव्हतं की शिवाजी येईल. गणदिवेला आले आणि शिवाजी महाराजांनी आता नवीन खेळी केली. काय केलं? नवीन सांगायला सुरुवात केली. आम्ही औरंगजेबाचेच लोक. आम्ही कोण आहेत? औरंगजेबाचेच लोक आहेत. याच्यापेक्षा पुढचं काय सांगितलं? आणि ही फौज महाबत खान नावाच्या सरदाराने आम्हाला बोलवलंय म्हणून त्याच्या मदतीला आम्ही चाललोय. कुठं? अहमदाबादेहून कुठं पट्टणला बंड चालू आहे. तिथल्या लोकांनी काही बंड केलंय. ते बंड मोडण्यासाठी महाबत खान गेलाय. तिथं आम्हाला बोलवलंय म्हणून आम्ही चाललेलो आहोत. आहे की नाही गंमत? दरवेळेस नवीन. लोकांना जरा खरं वाटलं. खरं काय, खोटं वाटायचं कारणच काय? शिवाजी कोणी पाहिलाय? तेव्हा कुठं व्हॉट्सअप होतं, तेव्हा कुठं बातम्या होत्या, तेव्हा कुठं टी व्ही होता. खरंच कोण आहे माहीत नाही. जे सांगेल त्याच्यावर विश्वास. यावेळी आता 5 जानेवारी मंगळवार आहे. सकाळचे सुमारे 10 वाजले. सुरतेत आरोळी आली. गणदेवीला शिवाजी आला म्हणून चर्चा सुरू झाली ना. जसं गणदेवीत झाली तशी काही लोक घाबऱ्या घाबऱ्या इनात खानाकडे पण गेले. खान साहेब असं आहे, काय करायचं? त्याच्या हवेलीत गर्दी जमली.
भेटी घ्यायला लागले लोक, व्यापारी भेटायला आले. पुण्याकडचा तो भयंकर शिवाजी, आतापर्यंत त्यांनी खूप जणांना त्रास दिलाय, अनेक गावं लुटले. तो इथं आलाय म्हणे, गणदेवीत आलाय, सुरतेच्या जवळ आलाय, म्हणजे सुरतेत येणार असं वाटतंय. काय करायचं. तेवढ्यात तो अजून इनायत खान जो आहे ना, तो अजून घमेंडीत आहे. तो शिवाजी पुण्यातला तो इथं येतो, कसं शक्य आहे. बातम्या कशा येत नाहीत आपल्याला त्याच्या आधीच्या. त्याला त्याच्यावर विश्वासच बसला नाही. तो हसायला लागला. शिवाजी इतक्या लांब गेली त्याला कल्पनाही नव्हती. रस्त्यावर लोक कुजबुज करायला लागले होते. गणदेवीवरून सुरत 2.25 कोस, गणदेवीवरून सुरत नाही, थोडं जास्त आहे, पण मध्ये एक उधना नावाचं गाव आहे. या उधना गावात शिवाजी महाराज येऊन पोहोचले. उधना 2.25 कोसावर आहे सुरतेपासून, आणि त्या उधन्यात थांबले. आता मात्र सुरतेत जोरात हाकाटी सुरू झाली. आला आला शिवाजी आला, शिवाजी आला. लोक पळत सुटले. पैसेवाले ते घाबरून सुटले. पैशाच्या घरातल्या पुरचुंड्या बांधायला सुरुवात केली. शिवाजी आया मारी गयो, गुजराती भाषेत त्यांचं संभाषण. बाप्पा रे कैसा होय हो. हां, डोळे पांढरे केले. बालाजी बचाव. पैसेवाल्याचं दैवत बालाजी असतं. बचाव. शेठाणी आपली पोरं घेऊन पळत सुटले. कुठं? इनायत खानाकडं, कोतवालाकडं. वाचवा आम्हाला. भयंकर वादळ सुटल्यासारखी स्थिती झाली. उदनात लोटकं लोक बोचकी घेऊन पळायला लागले. उलटी सुलटी धावपळ सुरू झाली. एकमेकाला धडकायला लागले. तागडीचं पारडं आता तणनगन खाली आदळलं. उलटं सुलटं व्हायला लागलं. काटे थांबले. आता एवढी संपत्ती आहे, वाचवायची कशी? त्याहून जास्त आपला जीव वाचवायचा कसा, असंही पडायला लागलं. मुल्ला अब्दुल जाफर, दुसरा सय्यद बेग, हाजी कासम बोहरा, हे सगळे पळत सुटले. रस्त्यावर गलका उठला. कुठं पळायला लागले? इनायत खानाकडं. आणि इनायत खानाला हे कळलं. सगळ्या सुरतीत पळापळ सुरू झाली. आणि तो अजून हसायला लागला. त्याला हसू आवरे ना. रागाही आला. कशाचा? काय वेडी लोक आहेत. मी एवढा इथं उभा असताना अशी पळापळी करायची काय कारण? घाबरू नका. महाराज उधण्यात आले. उधण्यातून पुढे यायला लागले. पुढे यायची विचारात आहेत. इनायत खानाला तेवढ्यात बातमी आली. काय? शिवाजी बिवाजी कोणी आला नाही. आपलाच मोगलाचा सरदार उधण्यापाशी आलाय, जो अहमदाबादला चाललाय महाबत खानाबरोबर मदत करण्यासाठी, तिथलं बंड मोडण्यासाठी. त्यामुळे शिवाजीची बातमी खोटी आहे. आता इनायत खानाला अजूनच खूप आनंद झाला. काय हसला. काय वेडे लोक आहेत. नुसतं शिवाजी आला म्हणून घाबरून पळत सुटतात. कुठला शिवाजी आणि फिवाजी? त्यांनी लोकांना सांगा, ए घाबरू नका, घाबरू नका, आपला सरदार आलाय, काही करू नका, उगाच तुम्ही भिवू नका. आणि त्याने एक गंमत केली. कुणी? इनायत खानानं. आपला एक स्वार त्याने या माणसाकडे उदण्याला पाठवला, पिटाळला, त्याला निरोप दिला की लोकांची घबराट उडाली आहे, लोक पळत सुटले आहेत शिवाजी आला म्हणून. जर शहेनशाह जिल्हे सुभानी म्हणजे औरंगजेब यांना हे कळालं तर तुझ्यावरती रागावतील. तुझ्या भीतीनं लोक पळतात म्हणून, लोकाला त्रास होतो म्हणून ते तुला त्रास देतील, तुलाच शिक्षा करतील, रागावतील. तो बावळट स्वार आला आणि त्याने शिवाजी महाराजाला येऊन हा निरोप दिला. कोणचा? की इनायत खान साहेबांनी सांगितलंय की तुम्ही उदण्यापाशी आलाय, गावात येऊ नका, बाहेरच्या बाहेर जा, गावात लोक तुमच्यामुळे घाबरले. तो स्वार आला, त्यानं महाराजांना निरोप दिला आणि महाराजांनी ताबडतोब आदेश दिला, पकडा याला, याला गिरफ्तार करा. कुठला? कोण? मला सांगतो येऊ नका गावात. ताबडतोब त्याला कैद केली. माणसं महाराजांची तशीच आहेत. त्याची गठडे वळली. आता त्याची बोबडीच वळली. खरंच शिवाजी हे महाबत कारण सांगतो तसली भानगड काही नाही आहे, त्याला कळलं ना. यावेळेस जे डच लोक आहेत ना, त्यांनी आपला जो माल बाहेर वखारीत पडलेला आहे ते पटापट वखारीत न्यायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गोंधळ आहे. आणि म्हणजे हे कसे आहेत पहा बरं का. याने आपले 2 लोक खरंच काय भानगड आहे पाहायला पाठवले. शहाणे लोक. हे 2 लोक टेहळणीसाठी आले, पाहायला लागले आणि खरंच त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आले की खरोखर शिवाजी झालाय. शिवाजी आहे का कोण आहे हे पाहायला ते आले. ओलंदाजाचे ते 2 उदण्यापाशी आले. त्यांनी पाहिलं
आणि ते पाहायला आले आणि त्यांचीच पाहणी झाली. मराठ्यांनी त्यांनाच पकडलं. किती सतर्क आहेत मराठी पहा. कोण आलंय, कशाला आलंय, लगेच लक्षात येतंय. सामान्य लोक, पळापळीतले लोक वेगळे, हे कोण आहेत. मराठ्यांनी त्यांनाच पकडलं, महाराजांच्या समोर नेऊन उभं केलं, बांधून उभं केलं. महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं, थोडासा विचार केला आणि सांगितलं सोडून द्या यांना. का सोडून द्या? काय? महाराजांनी काहीतरी वेगळा विचार केलाय. सोडून द्या यांना. म्हणजे अनेक गोष्टींनी महाराज विचार करतात. हे तर परके आहेत एक भाग. दुसरं, आत्ता काही येणे आपल्याबद्दल गुन्हा केला आहे अशीही भानगड नाही. तिसरं, हे गावात जातील आणि सांगतील खरंच शिवाजी आलाय. हां, पण हे जाऊन सांगतील कोणाला? वखारीत सांगतील. आणि गावांना असाही विश्वास वाटेल की आपण जर शिवाजीराजाला काही केलं नाही तर शिवाजीराजा आपल्याला काही त्रास देणार नाही. शिवाजीराजा काही म्हणत असेल तर तेवढी पूर्तता केली की आपल्याला अभय राहील. म्हणजे अनेक गोष्टींचा विचार करून महाराजांनी यांना सोडलं. हे दोघं सुटले ते वखारीतच. मध्ये आधी काही एक शब्दही न बोलता गेल्यासारखे गेले. या दोघातल्या एकाने राजापुरात जेव्हा शिवाजी महाराज आले होते तेव्हा त्यांना प्रत्यक्ष पाहिलं होतं. खात्रीच पटली आता शिवाजी आला. त्याला सगळं दिसायला लागलं राजापुरात काय झालंय ते आता सुरतेत होणार. त्याने लगलगीने सुरतेत प्रवेश केला, पक्की बातमी सांगितली, हो हो आला आला, पक्का शिवाजीच आला, दुसरं कोणी नाही, खासा शिवाजी आला. वलंदेजांना आणि इंग्रजांना ती बातमी कळाली आणि त्यांनी वखारीचा बंदोबस्त सुरू केला. पहा बरं का कशी माणसं आहेत. आपला बंदोबस्त सुरू केला. बराबर माल उचलून आत टाकला. इंग्रजांचाही काही बाहेर असेल तर तो आवरावरी सुरू केली. इंग्रजांचा गोरंदर म्हणजे गव्हर्नर, तिथला वखारीचा प्रमुख जॉर्ज ऑक्झेंडन, हेनरी ऑक्झेंडनचा भाऊ, कालही सांगितलं मी, त्याने ताबडतोब इनायत खानाकडे एक माणूस पाठवला किंवा तो स्वतः गेला आणि इनायत खानाला विनंती केली की आमचा वखारीतला जो माल आहे तो आम्ही आणि आमची माणसे आणि माल स्वाली गोदीकडे हलवतो. म्हणजे दुसरं जे सुरतेचा भाग आहे तिकडं हलवतो, ते त्याच्या मानानं सुरक्षित आहे, तिकडं हलवतो, तुम्ही परवानगी द्या. विचारायची काही गरज नाही आहे खरं तर. तुमचा माल तुम्ही कुठं हलवावा, पण हा विचारला येणं. गेला. इनायत खान यावर उपळला, संतापला आणि तो काय म्हणला, बुजदिल, डर किस चीज का है, अगर तुम इस तरह शहर तर्क कर भाग जाओगे तो खल्क को हंसने की कोई वजह नहीं है. डरपोक भित्र्या, असं गाव सोडून जायचं काय कारण? असं गाव सोडून जाण्याची काहीही कारण नाही आहे. शिवाजी कोणी आलेलं नाही असं त्यांनी त्याला म्हटलं. आता यांनी खात्री केली आहे बरं का. डचांनी खात्री केली ती इंग्रजांनाही कळली आहे, कारण त्यांच्या वखारीत शेजारी आहेत त्या मानानं. जरी दोघात अंतर असलं तरी एकमेकाला कळण्यात काय. जॉर्ज ऑक्झेंडन लगेच वखारीत गेला. यावेळी दुपारीचे सुमारे 2:30 वाजले. 10 वाजता उज्ञात आलेत ना महाराज, 2:30 वाजले आहेत. जॉर्जने स्वाली होलकडे माणूस पाठवून आपल्या लॉयल मर्चंट नावाच्या गलबतावरच्या इंग्रज अधिकाऱ्याला कळवलं की ताबडतोब हत्यारबंद माणसे सुरतेत इथं वखारीत पाठवा. बघा किती तयारी करता येते, कुठं आहेत पण इथे येतात. त्याप्रमाणे स्वाली होलहून 10 हत्यारबंद माणसं इथं आली. किती लोक आले? आता काय 10 पुरणार आहेत काय? पण आपली तयारी केली त्यांनी. वलंदेजांनी त्यांनी असाच विचार केला तेव्हा सुभेदारांना या इनायत खानाने त्यालाही दटावलं. इंग्रजांप्रमाणे त्यांनी आपल्या संरक्षणाची व्यवस्था केली. दोघांच्या वखारीत अंतर आहे. दोघांनी आपल्या वखारीचे दरवाजे बंद केले, आतून माल रचला आणि वखारीच्या वरून गार्डनिंग सुरू केलं. गार्डनिंग म्हणजे पहारा. तटावर तोफा रचल्या, तोफा लावल्या. समजा शिवाजीराजे आले तर तयारीत पाहिजे, आपल्या वखार लुटता कामा नाही म्हणून तयारी केली. म्हणजे त्यांचे कठीण परिस्थितीत सुद्धा उभारण्याची कशी विचारसरणी आहे ह्याचा विचार केला पाहिजे. आणि इनायत खान काय करतोय त्याचा विचार केला पाहिजे. मोगली ढिसाळपणा इनायत खानाच्या अंगात आहे. यावेळी इंग्रजांच्या वखारीत किती लोक आहेत? 200 इंग्रज आणि 50 काळे शिपाई, म्हणजे या देशातले आपले लोक 50. 300 लोक, 250 लोक आहेत. काळे का म्हणायचं? ते गोरे आहेत, ते म्हणून आपल्याला काळे म्हणायचं. आता आपल्याला आपण गोरा आहे. अगदी शेतात अजून जाऊन काम करणारा माणूस असतो तो काळा झालेला असतो. इनायत खानाच्या भोवती आता
हाजी कासम, सय्यद बेग, मुल्ला जाफर, झहीद बेग, बहरजी वोरा, हे सगळे मोठे व्यापारी आहेत. त्यातला एक बहरजी वोरा केवढा हे आपण सांगितलं. हे सगळे जमा झाले. दिनवाणेपणाने त्याला बोलायला लागले. विलक्षण घाबरले होते, घामाघूम झाले होते. खानापाशी संरक्षण मागत होते. अद्याप इनायत खान आपल्याच घमेंडीत होता. आता तो फक्त हसत नव्हता. मगापर्यंत हसत होता, आता शिवाजी आला कळायला लागल्यावर तो अजून घमेंडीत आहे. पण शिवाजी आपलं काय करतोय असं तिची घमेंड आहे. पण आला हे तरी त्याला जाणवलं. एवढ्यात महाराजांनी पुढची योजना केली. महाराजांनी आपला एक स्वार उधण्यापासून सुरतेत पाठवला इनायत खानाकडे, व्यापाऱ्यांकडे. स्वार म्हणजे दूत पाठवला, वकील पाठवला. खणखणीत निरोप घेऊन तो दौडत दौडत आला, इनायत खानाकडे आला. वकील दौडत दौडत सुरतेत आला. बुऱ्हाणपूर दरवाजातून त्याने गावात प्रवेश केला. लोक घाबऱ्या मुद्रेने त्याच्याकडे पाहायला लागले. त्याच्याबरोबर अजून 2-4 हशम असतील ना, एकटा येणार नाही तसा तो. सगळ्यांना बरोबर घेऊन आला असेल. त्याला इनायत खानाची चौकशी केली. त्याने इनायत खानाच्या पुढे नेऊन उभं केलं आणि महाराजांनी लिहून दिलेलं पत्र त्याने इनायत खानाच्या हातात दिलं आणि व निरोपही दिला. महाराजांच्या वकिलाने खानाला स्पष्टपणानं सांगितलं, उद्या बुधवारी आमचे महाराज सुरतेत दाखल होतील. आता दुपारी आम्ही आलोय 2 वाजता 3 वाजता उद्याच्याला आम्ही सुरतेत दाखल होऊ. त्यावेळी तुम्ही स्वतः हाजी सय्यद बेग, बहरजी वोरा, हाजी कासम आणि अन्य श्रेष्ठ व्यापाऱ्यांनी सुरतेतून महाराजांना भेटायला यावं. महाराजांशी चर्चा करावी. महाराज सांगतील ती खंडणी तुम्ही त्यांना तिथं आणून द्यावी. ठरवावी खंडणी, म्हणजे भेटायला यावं म्हणजे खंडणी ठरवायला भेटायला यावं आणि त्याची तजवीज करावी. हे तुम्ही केलं तर आम्ही तिथूनच निघून जाऊ. जर तुम्ही शहराचं म्हणजे तुम्ही हे नाही केलं तर शहराची लूट आणि जाळपोळ आम्हाला करावी लागेल. पण त्याची जबाबदारी आमच्यावर नाही. स्वच्छ निरोप. पत्रातही हेच लिहिलं होतं. महाराजाचा निरोप ऐकला आणि व्यापारी कंबरच गाळून बसले, खचले, धीरच धरवेना. शिवाजीराजापुढं जातीनं स्वतः जाऊन उभं राहायचं जिवंतपणी नको रे बाबा. तिथंच पकडलं मारलं तर भीती वाटायला लागली. धनिकाचं फार अवघड असतं. काय करावं काही सांगता येत नसतं. नको नको शिवाजीराजापुढं जायला सुद्धा नको. महाराजांकडून वकिलाला निरोप दिला. वकिलांना त्या वकिलाला इनायत खानाने महाराजांना काहीही निरोप दिला नाही, न व्यापाऱ्याने निरोप दिला. निरुपायाने वकील माघारी परतला. हो बाबा आम्ही येतो, उद्या भेटतो, एवढं सुद्धा त्यांनी औदार्य दाखवलं नाही किंवा आम्ही भेटायलाही येत नाही असंही म्हणले नाहीत. वकील आला आणि गेला. सुरतेत धावपळ चालूच आहे. आता शिवाजी आल्याची खात्री पण झाली. जेवढं गबाळं घरातलं बांधून घेता येईल तेवढं घ्यायचं आणि घर सोडून निघून जायचे. तयारी लोकांची सुरू झाली. कुठं जायचं पण जायचं कुठं? सुटल कसं शिवाजीच्या तडाख्यातून? काय करावं? लोक, बायका, पोरं आणि धन घेऊन पळत सुटले. अजूनही निम्मे लोक सुरतेत आहेत, निम्मे पळून गेले बाहेर. शिवाजीची निव्वळ दमदाटी आहे. तो डोंगऱ्या उंदीर आहे. तो काय करतो? सुरत शहरात दंड पाहिजे मला. याला कोणचा दंड देऊ, कोणचा दंड करू याला, असं इनायत खानाला वाटतंय. सुरतेला हात लावणं म्हणजे काय एखाद्याची बोटं छाटणं दुसऱ्याचं पोट कापणं एवढं सोपं आहे काय? इनायत खान अजून घमेंडीत आहे. ही भेकड दगाबाजी या खानापुढे चालणार नाही. मी काय शाहिस्ते खान आहे का सिद्धी जोहर आहे? म्हणजे अजून त्याची स्वतःची घमेंड चालली. इनायत खान अजून असंच समजत होता की मी अजून काहीतरी विलक्षण आहे. त्याने आपला एक वकील पुन्हा महाराजांकडे पाठवला. उधण्याला थट्टा करणारा, उर्मटपणाने महाराजांना उद्धट बोलणारा असा तो वकील आला. सकाळीच महाराज, बुधवारच्या सकाळी, आता महाराज पुढच्या तयारीला लागले. 6 तारीख आली, तयारीला लागले. इनायत खानाचा काहीच निरोप आला नाही. बघून सुरतेकडे महाराजांनी कूच करायला सुरुवात केली. एवढ्यात वकील आला. या वकिलाने महाराजांना इनायत खानाचा निरोप दिला. उर्मटूर निरोप होता. आमच्याकडून तुम्हाला दंड हवा आहे, कोणता दंड करू बोला. हा शिवाजी महाराजाला दंड करायला लागलाय बरं का आता इनायत खान.
महाराजांनी ते ऐकलं आणि ते वकिलालाच कैद केली. टाका म्हणली याला हात बांधून. आता काही महाराजांबरोबर तुरुंग नाही, पण बांधून टाकून दिलं कुठंतरी, म्हणजे तुरुंगच झाला की तो. चिडून महाराज आता सुरतेत आले, सुरतेवर स्वारी केली. उदण्याहून शिवाजी इकडं सुरतेकडे येतोय, ही खबर आता सुरतेत आली, पक्की झाली. आधीच लोक पळून गेलेत, आहेत ते गलित गात्र आहेत, आणि शिवाजी येतोय आणि त्याच्याबरोबर 1-2 नव्हे, भली मोठी थोरली फौज आहे, 5000 लोक आहेत, हेही कळालं. आता तो सुरत लुटणार, आपलं भवितव्य काय. बातमी पसरली आणि सुरतेत जो आता गोंधळ उडवला तो न भूतो न भविष्यती. अनेकांना आपल्या दणकट वाड्याचा विश्वास वाटत होता. वाड्याला आतून कुलप घातली, आडसळ लावले, दार बंद करून टाकले. घराच्या धनाची माया सुटत नव्हती. घरात पैसे ती कुठं सोडून जायचं, तिथंच बसावं. धडधडा दारे लावले, माड्या खिडक्या आतून बंद केल्या, आडसर घातले, वाटा बंद केल्या, सगळं बंद केलं. आता ते देवाचे आतमध्ये प्रार्थना करीत बसले, इनाम नावं घेत बसले. इनायत खानानं काय केलं, शहरातील श्रीमंतांनी पैसा खर्चून जर अगदीच सुरुवातीला बाहेर सैन्य आणून दिलं असतं, धनिक लोकांनी आणि इनायत खानाने शिवाजी महाराजांना, नाही ते दुसऱ्या अर्थानं पण विचार करतोय आपण, जर येऊन बाहेर सांगितलं असतं की ठीक आहे चुकलंय आमचं, काय आता झालंय, तुम्ही आलाय तर एवढे पैसे घ्या, तुम्ही मागताय ते देतो, जावा, मागलं असतं. किंवा आधीच स्वतःच्या संरक्षणासाठी सैन्य निर्माण करून ठेवलं असतं, किंवा जे पैसे घेतोय ते सैन्य ठेवलं असतं, तर निदान विरोधाला तरी उभा राहता आलं असतं. पण संरक्षण करायची ताकदही नाही. घमेंड अंगात असली म्हणजे काय असतं, घमेंड हा पदार्थ कसा आहे, दारूपेक्षा आणि अफूपेक्षा जास्त कैफ याने चढतो, नशा यानं चढते. इनायत खान त्या घमेंडीच्या नशेत आहे. श्रीमंत लोक आता सुरतेत जे वावरतायत ते, आणि हा इनायत खान कशाची घमेंड करतायत कोणास ठाऊक. त्यांना श्रीमंतीची आणि यांना मोगली सत्तेची. यांच्यापाशी ना शौर्य आहे, ना अक्कल आहे, ना फौज आहे, पोकळ घमेंड आहे, ती काही कामाची नाही. परिणाम व्हायचा तो होणार. महाराज आता सुरतेकडे दौडत सुटले. सकाळचे सुमारे 9 वाजले. 6 जानेवारी. 4ला त्या घणदेवीला आले, 5ला उधण्यात आले, 6ला आले सुरतेच्या दारात. 9 वाजता सुमारे इनायत खानाने संरक्षणाची काहीही व्यवस्था केली नाही. 2 दिवस गुलटी तरी काही केलं नाही पहा. आणि मग शिवाजी राजा आपल्या वकिलाला पाठवलेल्या त्या खलित्याने, तुला कोणचा दंड करू, या खलित्याने पळून जाईल अशीच त्याला अजूनही घमेंड होती, समज होता. पण शिवाजीने आता आपल्या वकिलाला कैद केले आहे आणि तो स्वतः सुरतेत येतोय हे ऐकलं, आणि मग त्याचीच घाबरगंडी उडाली. त्यानं काय केलं, त्याचे धैर्याचे बुरुज एकदम पटपटा कोसळायला सुरुवात झाली. अवसान संपलं. साडेबळी व्यापारी त्याची मनधरणी करायला लागले, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. त्याला स्वतःला वाचायची मुश्किल, तो काय करणार. शिवाजीराजा आता सुरतेपासून एका हाकेच्या अंतरावर येऊन पोचला, याही बातम्या यायला लागल्या. तेव्हा खान गोंधळला. अक्षरशः हलकल्लोळ गावात सुरू झाला. सगळी त्याला पाया पडायला यायला लागली, आम्हाला वाचवा. खानाभोवती व्यापाऱ्यांचा केविल वाणा गराडा पडला. वाटेल तेवढे पैसे देतो, पण आम्हाला यातनं बाहेर काढा. आता खान मोगलाई गोंधळात गोंधळ. नादान लोक किंवा सत्तेचा स्वार्थ साधणारे लोक जे असतात त्यातला हा इनायत खान आहे. इनायत खानाने काय केलं, किल्ल्यात गेला. सुरतेचा जो किल्ला आहे, अख्खं गाव बाहेर आहे, किल्ला आतल्या आत आहे, लहानसा किल्ला आहे, फार मोठा नाही. आपला होळकरवाडा आहे ना, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा. त्या किल्ल्यात इनायत खान गेला आणि जे व्यापारी पैसे देत आहेत किंवा जे लोक पैसे देत आहेत त्यांना किल्ल्यात घेतलं, बाकीचे गाव बाहेर वाऱ्यावर सोडून दिलं. राजा कसा असावा किंवा संरक्षक कसा असावा, गावाचा कोतवाल कसा, स्वतः आपल्या छातीचा बुरुज करून त्यांना वाचवणारा असावा, हा त्यांच्याकडे पैसे घेऊन किल्ल्यात जाऊन लपलाय. शिवाजी महाराज कसे आहेत आणि मोगल कसे आहेत याचा अभ्यास इथे विचार करायचा समोरासमोर. म्हणून शिवाजी महाराजांवर लोक प्रेम करतात. कोणत्याही आपदेत राजा धैर्यानं उभा राहतो, जनतेचं संरक्षण करतो. म्हणून शिवाजी महाराजांवर लोकांच्या निष्ठा आहेत, प्रेम आहेत, किंवा अजूनही त्यांना आमचे शिवाजी महाराज वाटतात 300 वर्ष झाली तरी. आणि मोगल कसे आहेत,
आता संकट उभं राहिले दारात, पैसे दे आणि मग किल्ल्यात ये. किल्ल्याच्या दारात हे सगळे भिक्षे करायसारखे पैसे घेऊन जमा झाले. हजारो लोक जमले. किल्ल्यातून पैसे घेतलेल्याला किल्ल्यात घेतलं. सुभेदाराने आपल्या 1000 घोडेस्वारासह भर शहरातून दौडत दौडत किल्ल्यात आला. लाच देणाऱ्या लोकांना त्यांनी किल्ल्यात घेतलं, बाकीच्याला बाहेर सोडून दिलं. त्यात तो ॲबिसिनियाचा वकील दारात येऊन उभारला होता. मलाही किल्ल्यात घ्या, माझं संरक्षण करा. त्याला माहीत नाही अजून शिवाजीराजा कोण आहे, काय आहे. माझंही संरक्षण करा. जगात औरंगजेबाची त्यावेळेस मोठी प्रतिष्ठा आहे, त्याला भेटायला आलोय मी. पण हा कोण आलाय मला माहीत नाही, याचं काय आहे माहीत नाही. किंवा आता या गोष्टीत माझं संरक्षण करण्यासारखा मोगलाचा अंमलदार म्हणून तू आहेस, तर तू मला वकील म्हणून माझी मदत कर आणि मला किल्ल्यात घे. पण त्याला किल्ल्यात घेतलं नाही. इनायत खानाने त्याला बाहेर टाकून तसाच दिला. तो बिचारा पळत पळत आपल्या सराईत माघारी गेला. काय आता देवच आपल्याला वाचवेल, दुसरं काय करावं. किल्ल्यात हाजीब कासम, बोहरा हे सगळे जमले. इतक्यात इंग्रजांनी एक गंमत केली. वखारीतून खाड खाड बुटाचे आवाज ऐकायला यायला लागले. इंग्रज एक हेनरी ऑक्झंडन याने 200 स्वार आणि 50 शिपाई यांना यावेळी शहरात बाहेर काढलं. म्हणजे काय केलं, रूट मार्च काढला. रूट मार्च म्हणजे पोलिसांचा रूट मार्च आपल्याला माहीत असतो. काहीतरी गावात मोठी दंगल होण्याची शक्यता असली की पोलीस येतात आणि गावात फिरून जातात. म्हणजे पोलीस दल गावात आलाय, तुम्ही सतर्क राहा, तुम्ही काही कराल तर तुम्हाला त्याला त्रास होईल, तुम्हाला धरतील पोलीस. हे कळावं लोकाला म्हणून रूट मार्च काढतात. तसं या इंग्रजांनी रूट मार्च काढला. ज्याच्याजवळ 1000 स्वार आहेत तो इनायत खान किल्ल्यात भेकडासारखा पळून गेला. आणि ज्याच्यापाशी अवघे 250 लोक आहेत त्याने मात्र शहरातून रूट मार्च काढला. अवसान लोकाला धैर्य यावं म्हणून. इंग्रज असे आहेत म्हणून ते देशावर राज्य करू शकले, मोगलाई सत्ता संपवू शकले या राज्यातली, राष्ट्रातली, किंवा या देशावरती राज्य करू शकले. अवसान गळून पळून नाही गेले, धैर्याने उभे राहिले. शिवाजी महाराजांचा असाच कोणत्याही संकटात धैर्याने उभं राहण्याचा गुण आपण जोपर्यंत घेतला तोपर्यंत आपण स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्माण झालो किंवा जगलो. ज्यावेळी अवसान गाळायचा गुण आपल्यात आला तेव्हा आपण पुन्हा गुलाम झालो. ब्रिटिशांनी आपल्यावर सत्ता केली, रूट मार्च केला आणि पुन्हा ते वखारीत गेले. शिवाजी महाराज बुऱ्हाणपूर दरवाजापर्यंत आले. दरवाजात येऊन थांबले. दुपारचे 2 वाजत आले, नाही 11 वाजत आले. शहरातून कुणीही आपल्या भेटीसाठी येत नाही, तहासाठी येत नाही. काय येत आहे याची वाट पाहत दरवाजापाशी थांबले. आणि कुणीही येत नाही हे पाहिलं आणि शिवाजी महाराजांनी लोकांना आदेश दिला, आता घुसा शहरात. मराठ्यांचे स्वार सुरतेत घुसले. सगळे रस्ते आधीच ओस पडले होते. कुत्रंसुद्धा फिरकरणारा दिसत नव्हतं. एरवी सदैव गजबजलेली सुरत आता मोकळी पडली होती. रस्ते भकास दिसत होते. कागदाचे कपटे वाऱ्यावर उडत होते. वाऱ्याशिवाय सुरतेत काहीही नव्हतं. लोक घरात लपून बसले. जे पैसेवाले ते किल्ल्यात गेले. ज्यांना आपल्या घराचा आश्रय वाटतोय, मजबूत वाटतोय, ते घरात अडसर अडगळ्या कुलप कड्या घालून घरात बसले. मराठ्यांचे स्वार दिवसा हातात मशाली घेऊन फिरत होते. मराठ्यांच्या टोळ्या मागून टोळ्या तुकड्या केल्या महाराजांनी. एक एक जात होत्या. एक एक श्रीमंत व्यापाऱ्याच्या घराकडे पुढचा स्वार खून करायचा, हे घर. आणि मग मराठ्यांच्या त्या टोळ्या त्या घराच्या दारावर घण घालायचे, घणाघण घाव घालायचे, वार घालायचे किंवा घण मारून दारं फोडायला सुरुवात झाली. कडाकडा दारं मोडायला लागली. धडधडा आवाज करीत कोसळायला लागले आणि मशाल घेतलेले मराठी घरात चालले. म्हणजे हात तलवारी घेऊन हातात पुढचा रस्ता दाखवणारा किंवा घरं दाखवणारा बहिरीजी होता. दुसरं कोण असणार? हां, कोणचं घर लुटायचं हे ठरलेलं आहे ना. सगळ्याला सरसकट महाराजांनी त्रास द्यायचा नाही या, फक्त तेवढेच. घरात आता किंचळ्या उठायला लागल्या, थैल्या जमा व्हायला लागल्या, धन जमा व्हायला लागलं. सुरतेच्या बाहेर महाराज एका बागेत शामियाना उभा केला आणि तिथं स्वतः थांबले. शामियानात बसले. भोवती महाराजांचे लोक बरोबर आहेत. आणि तिथं गावातली लूट येऊन पडायला सुरुवात झाली.
कशी झाली, काय काय केलं, कसं लुटलं, याचा सविस्तर विचार आपण उद्या करू. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय.